जत येथील ऐतिहासिक व सुप्रसिद्ध असलेल्या राजेरामराव महाविद्यालयामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली। यावेळी जय भारत न्यूजचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार लेखक दिनराज वाघमारे यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते। महाविद्यालयाचे प्राचार्य कृष्णा रानगर हे अध्यक्षस्थानी होते। प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख सतीशकुमार पडोळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। यावेळी महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते। या ठिकाणी सांगावंसं वाटतं की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जसं की राजकीय परिवर्तनासाठी साहित्य लिहिलं गेलं, तर राजकारण आणि साहित्याचा संबंध संमेलनाला उपस्थित होते आणि साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला रामधारी सिंह दिनकर त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू जातात आणि साहित्य संमेलनाचं उद्घाटन होतं आणि उद्घाटन झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू पायऱ्यावरून उतरत असतात, त्यांच्या पाठीमागे असतात रामधारी सिंह दिनकर आणि नेहरू उतरत असताना पायऱ्यावरून थोडंसं लडखडतात आणि असं वाटतं की ते पडणारच आहेत आणि अशा वेळेला त्यांना पाठीमागून येणारे रामधारी सिंह दिनकर सावरतात। त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, दिनकरजी बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। आणि त्यानंतर रामधारी सिंह दिनकर यांनी उत्तर दिलेलं ते फार मार्मिक आहे। रामधारी सिंह दिनकर म्हणतात, नेहरू जी इसमें शुक्रिया अदा करने की कोई बात नहीं है। जबरीमध्ये शाहीर अमर शेख बरोबरची अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रातील जनतेला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज आपल्या कॉलेजमध्ये केली जाते आणि आपल्या नव्या पिढीला, जेनजीला की अण्णाभाऊ साठे काय होते याची थोडक्यात ओळख करून देण्याची जबाबदारी आता माझ्यावरती सोपवलेली आहे। साहित्य निर्मितीमध्ये अनेक महान लेखक या जगामध्ये होऊन गेलेले आहेत, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये झालेले आहेत। तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म हा सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव सारख्या एका छोट्याशा गावामध्ये झाला आणि 1.5 दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, एक प्रवास वर्णन, अनेक पोवाडे रचले की ज्या माणसानं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही त्यांच्या साहित्यावरती जगभरातल्या अनेक जणांनी PhD केलेले आहेत, अजूनही अनेक जण PhD करत आहेत, ज्यांचं साहित्य 27 भाषेमध्ये भाषांतरित झाले। आणि सांगली जिल्ह्याचा असा हा भूमिपुत्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये गायला आणि त्यांचा अभिमान याच्यासाठी असायला पाहिजे की आज इथं जतमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नाही आहे, परंतु रशियामध्ये, मॉस्कोमध्ये त्यांचा पुतळा उभारलेला आहे। ही अशी आपल्या महाराष्ट्राची महान रत्न ही 2च आहेत की ज्यांचा बाहेरच्या देशात, जगभरामध्ये पुतळे ज्याचे निर्माण झालेले आहेत। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे ही अशी 2 नावं आहेत। अण्णाभाऊ साठेंचं साहित्य केवळ साहित्य नाही, ते एक वेगळी प्रेरणा आहे। त्यांनी वंचितांचा आवाज तर उठवलेलाच आहे, कष्टकऱ्यांचा आवाज मांडलेला आहे, शेतकऱ्यांचा आवाज मांडलेला आहे आणि गावकुसाबाहेरचं त्यापैकी एक आहेत अण्णाभाऊ साठे। आणि गिरणी कामगारांचं दुःख असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा असेल किंवा संपूर्ण याच्यामध्ये त्यावेळी जे समाजवादी विचारसरणी होती ती मांडण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून केलं होतं। की यासाठी शिक्षण प्रसार, शिक्षण महर्षी बापूजी, डॉक्टर बापूजी साळुंके, संस्थामाता सुशीलादेवी साळुंके, या जतनगरीचे नरेश राजे रामराव व स्वामी विवेकानंद या महामानवास व आजच्या जयंतीचे महामानव असा अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो। आजचा हा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत। या अण्णाभाऊ साठे आपल्या सांगली जिल्ह्यातलेच वाटेगाव, वाळवा तालुक्यातल्या गावी त्यांचा जन्म झाला। एक छोटंसं खेडं होतं, त्या खेड्यामधून त्यांचा जन्म झालेला होता
या मातंग समाजामधून जन्म घेतल्यानंतर त्यांना आलेले जे कष्ट आहे, त्यांना जे काही कष्ट वेदना सहन करावं लागल्या, परिस्थितीचा सामोरं जातेवेळी कशा पद्धतीनं एज्युकेशन घ्यायचं, परंतु एज्युकेशन घेतेवेळी त्यांना पहिला एक दिवस शाळेत गेले, दुसऱ्या दिवशी गुरुजीने आणि त्यांनी काय पाठशाळा म्हणजे गृहपाठ न केल्यामुळं त्यांनी जरा थोडंफार मारहाण केली आणि मग तिथून जे ते शाळेनंतर त्यांनी ह्या जीवनामध्ये कसं जगावं, कसं राहावं, कसं व्यथा त्यांनी मांडलेले आहेत आपल्या कथेतून आणि आपल्या लेखनातून. आता ही कथा लेखन 1.5 दिवसाच्या शाळेत कसे शिकले असेल त्यांनी, तर त्यांनी मुंबईच्या दुष्काळ